सत्य की जय हो. आजचा सत्यवेदमध्ये खरं तर देशात आणि महाराष्ट्रात अवतीभवती खूप घटना घडत आहेत. म्हणजे आशा वर्कर्सचं नुकतंच आंदोलन झालं, ते यशस्वी झालं. 1 जुलैपासून त्यांना 1,500 रुपयाची वाढ मिळणार आहे. किंवा शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना 16,250 रुपयाची सूट मिळणार आहे, अशी एक बातमी आहे. त्यानंतर काश्मीरी नेत्यांना पुन्हा प्रधानमंत्री भेटलेले आहेत आणि तेव्हा एक वादाचा विषय तिथे चर्चा झालेली आहे स्वायत्ततेच्या मुद्द्यावर राज्यांच्या. त्यानंतर महाराष्ट्र आणि देशातले 2 धुरीण किंवा त्यांना चाणक्य असं म्हटलं गेलं, प्रशांत किशोर आणि शरद पवार हे भेटले, याची एक बातमी आहे. पण या सगळ्या देशातल्या राज्यांमधल्या बातम्या जरी महत्त्वाच्या असल्या तरी माझ्यासारख्या सत्यशोधक कार्यकर्तीला त्याहून एक अत्यंत महत्त्वाची बातमी वाटली, ज्याच्यावरच आजचा संवाद मी आपल्याशी करणार आहे. आणि ती म्हणजे तामिळनाडूमधली घटना आहे. तामिळनाडूचे आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे की त्यांच्या राज्यामध्ये म्हणजे तामिळनाडूमध्ये 200 दिवसामध्ये 100 ब्राह्मणेतर पुजाऱ्यांची नियुक्ती ते करणार आहेत. ही बातमी मला महत्त्वाची का वाटली, याचा संपूर्ण वैचारिक धागेदोरे मला एकतर बाबासाहेब आंबेडकरांनी जातपात तोडक मंडळापुढे न झालेल्या भाषणात जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये याचे धागेदोरे जोडावेसे वाटतात, ते आहेत आणि त्याचा एक सत्यवेदमध्ये आढावा घ्यावा. आणि दुसरीकडे रामस्वामी पेरियार यांनी तामिळनाडूमध्ये जी आंदोलनं केली, जी वैचारिक पेरणी केली, त्याच वैचारिक पेरणीला एक आलेलं फळ म्हणून मी या निर्णयाकडे पाहते. हा निर्णय तसा तामिळनाडूसाठी नवा, अत्यंत वेगळा असा काही नाही आहे. तामिळनाडूचा संपूर्ण इतिहास हाच भारताला एक आदर्शवत इतिहासाकडे बघण्यासाठी तामिळनाडूची जी द्रविड संस्कृती आहे, द्रविड परंपरा आहे, ती महत्त्वाची आहे. असं नाही आहे की भारताचा इतिहास हा फक्त वैदिक संस्कृतीनं भरलेला आहे, आर्य संस्कृतीनं भरलेला आहे, असं अजिबात नाही. संस्कृतीमधली वैविधता हेच भारतीय संस्कृतीचं आणि इतिहासाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि अशी एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती म्हणून द्रविड संस्कृतीकडे आपण पाहतो. आणि ज्या द्रविड परंपरेतूनच पेरियार यांनी संपूर्ण आंदोलनं ही आपल्याला केलेली दिसतात. आता या तामिळनाडूमधला जो एक वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे, द्रविडी संस्कृतीपासून नंतरचा आधुनिक काळातला महत्त्वाचा टप्पा रामस्वामी पेरियार यांचा आहे, ज्यांनी स्वाभिमान चळवळ चालवली. पेरियार हा शब्दच मुळात त्याचा तमिळमधला अर्थ सन्मानदर्शक व्यक्ती असा आहे. म्हणजे आम्हाला दगडू धोंड्या कचऱ्या असं अवमानित मनुस्मृतीनुसार केलं जाणं हे मान्य नाही. आम्ही ज्या सन्मानित व्यक्ती आहोत आणि त्या सन्मानासाठीची चळवळ ही पेरियारांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूमध्ये आपल्याला झालेली दिसते. दुसरीकडे सन्मान विवाह चळवळ ही पेरियारांनी चालवली. म्हणजे रामस्वामी पेरियार यांचं संपूर्ण आंदोलन हे वैदिक ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात आणि जाती अंताच्या दिशेनं संपूर्ण जाणारा विचार आणि व्यवहार पेरियार यांच्या निमित्तानं आपल्याला तिथे पेरला गेलेला दिसतो. जसं महाराष्ट्रामध्ये 19व्या शतकात ब्राह्मणवादाच्या विरोधात, पुरुषसत्तेच्या विरोधात, इथल्या पुरोहित जातीवर्ग वर्चस्वाच्या विरोधातली एक चळवळ संघटित झाली, ती महात्मा फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून झाली होती. तशीच आपल्याला तामिळनाडूमध्ये अगदी नंतरच्या काळामध्ये रामस्वामी पेरियार यांच्या नेतृत्वाखाली झालेली दिसते. म्हणजे तिथे सातत्यानं ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी हा संघर्ष चालत आला आहे आणि तो नंतरच्या सत्ताकारणामध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. आणि या पार्श्वभूमीवर सत्ताधारी असणारा वर्ग या सगळ्या सांस्कृतिक संघर्षाकडे कसा पाहतो, कोणत्या सांस्कृतिक राजकारण तो आत्मसात करतो, हा आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय आहे. आणि आज आपल्याला असं दिसतंय म्हणजे एम के स्टालिन
यांच्या अगोदर करुणानिधी म्हणजे त्यांचे वडील हेही मुख्यमंत्री असल्यापासूनचा हा पुरोहित बहुजन समाजातले पुरोहित नेमण्याचा संघर्ष झाला आहे. म्हणजे करुणानिधींनी असा प्रयत्न करण्यापूर्वी ही मागणीच पहिल्यांदा म्हणजे बहुजन समाजातले पुरोहित नेमा, सरकारी स्तरावर नेमा, ही मागणीच आपल्याला रामस्वामी पेरियार यांनी केली आहे. म्हणजे या मागणीचं जनकत्व पेरियारांकडे जातं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि संपूर्ण सामाजिक इतिहासाकडे जर आपण पाहिलं तर छत्रपती शाहूंच्या नेतृत्वाखाली या पद्धतीचं आंदोलन झालेलं होतं. छात्र जगद्गुरूची संकल्पना ही त्यांनी मांडलेली आपल्याला दिसते. म्हणजे इथल्या ब्राह्मणी धर्माला विरोध करत असताना वेगवेगळे पर्याय पुढे आले आणि त्यातल्या पर्यायांपैकी छत्रपती शाहूंचं एक प्रारूप आहे. तसं तामिळनाडूमध्ये आपल्याला पेरियार यांनी मागणी केल्याप्रमाणे पुरोहित जातींचा वर्चस्वाला धक्का लावायचा असेल तर पर्यायी मागण्या म्हणजे ज्या धर्मानं आपल्याला पुरोहित पण नाकारलं त्याच धर्मामध्ये राहून त्या धर्माला आव्हान देण्याची एक भूमिका असते, ती आपल्याला पेरियारांच्या नेतृत्वाखाली झालेली दिसते. आणि मग या आंदोलनाचा परिणामी 70च्या दशकामध्ये हे जे आंदोलन तिथे उभं राहिलं, करुणानिधींनी त्यानंतरच्या टप्प्यात मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला पुरोहित हे बहुजन समाजातून म्हणजे ब्राह्मणेतर जातीतले पुरोहित हे नेमले गेले पाहिजेत, याच्यासाठी एक विशिष्ट उपक्रम म्हणजे एक कोर्सच आपल्याला निर्माण केलेला दिसतो आणि ज्याचं नाव शैव अर्चक म्हणून ट्रेनिंग कोर्स होता. आणि शैव अर्चक ट्रेनिंग कोर्स झालेले जे असतील अशांना पुजारी म्हणून देवळांमध्ये नियुक्त केलं जाईल. म्हणजे इथे जातीव्यवस्थेनं जी जन्मजातता हे जातीव्यवस्थेचं अनन्य असं वैशिष्ट्य असतं, महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. जन्मजातता नाकारायची असेल, जातीव्यवस्थेच्या लक्षणांना विरोध करायचा म्हणजे जातीव्यवस्था अंताचा कृती कार्यक्रम आपण देत असतो. आणि असा एक जातीच्या जन्मजाततेला आव्हान देणारं आंदोलन आणि मागणी पेरियारांनी केली होती, जी करुणानिधींनी शैव अर्चक ट्रेनिंग कोर्स केलेल्यांना आम्ही पुजारी नेमूत असं म्हटलं. आंदोलन यशस्वी झालं की नाही, पुजारी नेमले गेले की नाही, हा नंतरचा मुद्दा आहे. मूळ मुद्दा हा की मुळात शैव अर्चक कोर्स करणं म्हणजे या देशामध्ये केवळ आर्य आणि वैदिक याच्यातून प्रशिक्षण घेणारेच पुरोहित होतील हे आम्हाला मान्य नाही, तर शैव ट्रॅडिशनमधून आगम संस्कृतीचा अभ्यास करणारे सुद्धा आता पुजारी नेमले जाऊ शकतात. म्हणजे इथे प्रभुत्वाला आपल्यावर अंकित करणाऱ्या संस्कृतीचं जे राजकारण होतं त्यालाच आव्हान देण्याचं काम या मागणीतून झालं, ही महत्त्वाची गोष्ट यामध्ये झाली. तामिळनाडूमध्ये या गोष्टी होत असताना आपल्याला समांतर केरळमध्ये जिथे कम्युनिस्टांची राजवट, मार्क्सवादावर आधारित राजवट आपल्याला दिसते आणि अशा केरळमध्ये जिथे मातृसत्ताक पद्धती आजही अस्तित्वात आहेत तिचे अवशेष, अशा केरळमध्ये 2017मध्ये बहुजन पुजारी प्रत्यक्ष नेमलेही गेले. म्हणजे एकीकडे पेरियारांनी आंदोलन उभं करणं, त्याचा विचार किंवा शाहूंनी आंदोलन उभं करणं, त्याचा प्रचार देशभरात होणं आणि त्याचे परिणाम काही भागांमध्ये आपल्याला झालेले दिसले. केरळमध्ये प्रत्यक्ष पुजारी नेमले गेले, पण तामिळनाडूमध्ये तसं झालं नाही. 200 माणसांनी, पुरुषांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली, हा कोर्स कंप्लीट केला, परंतु त्यांची नेमणूक मात्र होऊ शकलेली नव्हती. परंतु आज 2021मध्ये स्टालिन यांनी एक घोषणा केली आणि ती घोषणा त्यांनी टाईम बाउंड घोषणा केली. म्हणजे 200 दिवसामध्ये 100 पुजारी हे आम्ही जे सरकारच्या नियंत्रणाखाली म्हणजे त्यांच्याकडे ज्याला म्हटलं गेलेलं आहे ती समिती हिंदू रिलिजम अँड चॅरिटेबल इंडामेंट याच्या अंतर्गत म्हणजे HRC अशी जी कमिटी आहे, म्हणजे शासनाची अशी एक कमिटी आहे आणि त्या कमिटीच्या अंतर्गत येणारी 3000 देवळं आहेत
या देवळांमध्ये आम्ही ही 200 माणसं नियुक्त करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण वाट बघूयात 200 दिवस. आणि हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा टप्पा असेल ज्या दिवशी ही जे पुजारी आहेत ते पुजारी म्हणून नेमले जातील. मला ही मागणी आणि त्याच्यामध्ये त्यांचे मंत्री असं सांगतायत पत्रकार परिषद घेऊन की आत्ता 200 लोकांना नेमणूक करणार आहेत आणि जर इच्छा असेल, महिला स्वतःहून पुढे आल्या तर महिलांना सुद्धा पुजारी म्हणून नेमण्याचं काम ते करणार आहेत. त्याचं एक मॉडेल त्यांनी केलेलं आहे. आता याच्यामध्ये पुन्हा नवे प्रश्न आहेत की महिलांना मासिक पाळी येते, मासिक पाळीमध्ये त्यांना अशुद्ध मानलं जातं, मग त्यात पूजा करू शकतील का? तर इथे मुळात महिलांना असा अधिकार मिळणं हेच ब्राह्मणत्वावर मात करण्याचं एक लक्षण ठरणार आहे. 5 दिवस मासिक पाळीचा त्यांना रीतसर सुट्टी दिली जाणार असं ते पत्रकार परिषदेमध्ये सांगतायत. म्हणजे दुजाभाव आहेच स्त्रियांच्या बद्दलचा, दुजाभाव आहेच ब्राह्मणेतरांना पुजारी न करण्याचा, पण हा दुजाभाव दूर करण्याचा, ब्राह्मण वर्चस्वाला धक्का देण्याचा एक प्रयत्न हा 21व्या शतकात होतोय. माहिती आणि ज्ञानाचा स्फोट ज्या काळात होतोय त्या काळात हा सांस्कृतिक लढ्याचा एक भाग येतोय. ही महत्त्वाची गोष्ट आहे. मला ही महत्त्वाची याच्यासाठी वाटली, मी बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाचन केलं, जे त्यांना आपण जे आदर्श समजतो, आपण त्यांचे एक अनुयायी आहोत. आणि बाबासाहेबांनी जाती संस्थेचं निर्मूलन हे पुस्तक लिहिलं. आता मराठीमध्ये महाराष्ट्र शासनानं, देशाच्या शासनानं जी पुस्तकं प्रसिद्ध करायचं चालवलेलं आहे त्याच्यामध्ये हा खंड आता बाबासाहेबांचा प्रसिद्ध झाला. आपल्या सर्वांना माहिती आहे की जातपात तोडक मंडळ आहे आणि या मंडळानं बाबासाहेब आंबेडकरांना भाषण द्यायला बोलवलेलं होतं आणि नंतर त्यांनी अटी ठरवाल, तुम्ही हे विचार मांडू नका वगैरे. ही कॉन्ट्रोवर्सी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि बाबासाहेबांनी याच ग्रंथामध्ये त्यांच्याशी झालेला मतभेद, तो पत्रव्यवहार हाही प्रसिद्ध केला आणि एकंदर जाती अंताच्या दृष्टीनं काय काय कृती कार्यक्रम करता येतील याचं 24 भागामध्ये, म्हणजे 1, 2, 3 असंच केलेलं आहे. आपल्याला दिसत असेल तर इथे भाग 24 आहे. आणि हा 24व्या मुद्द्यामध्ये आज आपण ज्या प्रश्नाची चर्चा करतोय त्याची सविस्तर चर्चा खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती. याच पुस्तकात जाती अंताच्या मार्गानं जायचं असेल तर आंतरजातीय विवाह केला पाहिजेत, ते 1-2 माणसांचे नाही तसे सर्रास बहुसंख्य म्हणजे संख्येने जास्ती प्रमाणात झाले पाहिजे, हेही बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं. आणि या 24व्या भागामध्ये बाबासाहेब आणखीन एक जो भक्कम मार्ग सांगतायत, तो मार्ग असा होता, ते असं म्हणतायत की सर्व हिंदूंना स्वीकारार्ह आणि मान्य असा एकच प्रमाण धर्मग्रंथ असावा. याचा अर्थ असा नाही की हिंदू धर्माचे वेद, शास्त्र, पुराणे यासारखे पवित्र आणि प्रमाण मानले गेलेले सर्व ग्रंथ कायद्यानं रद्द केले पाहिजेत आणि त्या ग्रंथातील धार्मिक सामाजिक सिद्धांतांची शिकवण देणे दंडनीय ठरवलं पाहिजे. काय सांगतायत बाबासाहेब? एकच धर्म करा अखिल मानवाचा. बाकी हिंदू, ब्राह्मणी, बिमणी सगळे जे धर्मग्रंथ आहेत ते शिकणं कायद्यानं गुन्हा केला पाहिजे. ते शिकले तर दंड केला पाहिजेत. पण बाबासाहेब पुढं असं म्हणतात की लगेच अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणजे आपल्या कल्पनेतला जातीमुक्त समतेवर आधारित समाज कसा असेल, ज्याचा धर्म एकच असेल, कुठलाही विषमतेचा धर्म मानला जाणार नाही, त्याचा जयघोष केला जाणार नाही, केला तर त्याला दंड केला जाईल. पण असा समाज अचानक अस्तित्वात येऊ शकत नाही. बाबासाहेब याच ग्रंथामध्ये असं सांगतायत, हिंदूंमधल्या पुरोहितशाहीचे निर्मूलन झाले पाहिजे. हे निर्मूलन झालं तर चांगलंच, परंतु ते अशक्य दिसतं. म्हणून किमान पुरोहित पद वंश परंपरागत नसावे. स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पुरोहित पदासाठी पात्र मानले जावे. सरकारने ठरवून दिलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय आणि त्याला तो व्यवसाय करण्याची सरकारी सनद असल्याशिवाय पौराहित्य करता येणार नाही, अशी कायद्यामध्ये तरतूद करावी.
ही जी बाबासाहेबांनी सांगितलेली सूचना आहे, हा जो जाती अंताकडे जाण्याचा एक मध्य मार्ग बाबासाहेब सांगतायत. धर्मविरहित समाज अचानक अस्तित्वात येऊ शकत नाही आणि म्हणून पुरोहितशाहीबद्दल बाबासाहेब बोलतायत. आणि पुरोहित आपल्याकडे नेमले जात नाही, ते अनुवंशाने येतात. ब्राह्मण जातीत जन्माला आल्या असल्याशिवाय पुरोहित होता येत नाही, याला आव्हान देत आहेत बाबासाहेब. आणि म्हणतात की पुरोहिताच्या परीक्षाच घ्या ना. परीक्षा कोणी घ्यायच्या? सरकारनं. सनद कोणी द्यायची? सरकारनं. मला असं वाटतं स्टालिन यांनी आत्ता एक प्रयोग केलेला आहे की 200 जणांना ते कोर्स करून पुरोहित म्हणून नेमणार आहे. आता याचा सर्वाधिक राग ज्यांचं जाती वर्ण वर्चस्व समाजात अबाधित आहे जन्मानं, त्यांना येणार. ते विरोध करणार. भारतीय जनता पक्षासारखे त्यांचे मुखंड त्याला विरोध करणार. ते करतायत. ते वेगवेगळे आरोप करतायत की तुम्ही धर्म न मानणारी लोक धर्मामध्ये हस्तक्षेप का करताय वगैरे. ह्या कुठल्याही भूलथापांना, त्यांच्या अपप्रचाराला आपण कुणीही फुले आंबेडकरवाद्यांनी बळी पडण्याचं कारण नाही. आपण बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये जो विचार सांगितलाय त्या दिशेनं जाण्याचं एक पाऊल स्टालिन यांनी मुख्यमंत्री पदभार स्वीकारलेला असताना टाकलेला आहे आणि म्हणून ते महत्त्वाचं आहे. आपण आशा करूयात की हे पाऊल इथेच, म्हणजे 200 पुरोहित नेमण्यापुरतं हे राहणार नाही. याचा हा संपूर्ण लढा ब्राह्मण वर्चस्वाच्या विरोधात, जाती अहंकाराच्या विरोधात, पुरोहित जाती वर्गाच्या वर्चस्वाच्या विरोधात हे आंदोलन गतिमान करण्याची जबाबदारी सर्व समतावाद्यांची आहे. ती एकट्या स्टालिन यांची किंवा DMK द्रविड मुनेत्र कळघम पक्षाची नाही. या पक्षानं एक पुढाकार घेतलेला आहे. जसा मायावतींनी शाहूंच्या नावाचे किंवा एक प्रयोग पर्यायी जिल्हे निर्माण करण्याचा केला, प्रश्न तिथेच थांबत नाही. तिथून पुढे पुरोहित वर्ग वर्चस्वाला सरकारी माध्यमातून आव्हान देण्याचा एक अत्यंत ठोस आणि महत्त्वपूर्ण प्रयत्न स्टालिन यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. आणि या प्रयोगाला आपण पाठबळ दिलं पाहिजे. त्याचा प्रचार प्रसार आपण मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे. याचं कारण अनुवंशिकता आणि जन्मजातता हे जाती व्यवस्थेची अनन्यसाधारण अशी लक्षणं आहेत. जाती अंत करण्याचे जे मार्ग आहेत त्यातले एक मार्ग म्हणजे जाती व्यवस्थेची लक्षणं नष्ट करणं हा उपाय असतो. हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारातून आपण शिकलेलो आहोत आणि म्हणून पेरियारांचा विचार पेरलेला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न द्रविड मुनेत्र कळघम आणि स्टालिन करतायत. त्याला आपण वैचारिक पाठबळ देऊयात. आजच्या सत्यवेदमध्ये जाती अहंकार नष्ट करणं, ब्राह्मणवाद नष्ट करण्याचा एक मार्ग आहे. ब्राह्मणवादाला आव्हान, जातीयवादाला आव्हान म्हणजे पुरोहित वर्चस्वाला आव्हान आहे. हे आपल्याला बाबासाहेबांनी जातीप्रथेचं निर्मूलन या महत्त्वपूर्ण ग्रंथातून पटवून दिलेलं आहे. स्टालिन आज बाबासाहेबांच्या मार्गानं जाण्याचा प्रयत्न करतायत. बाबासाहेबांच्या स्वप्नातला पर्याय पुढे आणायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना हे प्रबोधन गतिमान करावं लागेल. आपण सर्व मिळून ते गतिमान करूयात. जागृती न्यूज चॅनलच्या निमित्तानं सत्यवेद या प्रबोधन सत्रामधून आपण हा विचार पुढे आणखीन नेऊयात. नेहमीप्रमाणे याला प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया द्या. आपल्याला सुचेल पटेल त्या मार्गानं हा विचार समतेचा समाजामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करा असं आवाहन आपल्या सर्वांना करते आणि थांबते. सत्य की जय हो.